जगामध्ये कोणी किती मोठा झाला आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्यांना समजावं सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं त्याची आई वारली. आई से कहो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. या जगात सगळं पुन्हा वेळ परंतु माय मिळणार नाही. आपली आई वारली. गावातील महिला रडणाऱ्या मुलांची समजवत घालतात, बाळा नको रे रडू, तुझ्या आई सारखीच आहे. पोरगं म्हणतो आई सारखी आहेस ग. आई नाही, साधी गोष्ट आहे. माहेरी येताना एकच पिशवी आणताय, पण माहेराहून जाताना 2 तरी न्या. त्यात पैसे नेता का ग? तुमची माय काय बांधून देईल याची खात्री. रोटीत उरलेली चपाती सुद्धा तुमची माय बांधून देते. लोणचं, कुरवड्या, पापड्या, सांडग, ऊसाची दांडकी सुद्धा देते. हरभऱ्याचा वरचा पाला सुद्धा सुडीत, ती सुद्धा वाळवून देते. त्याची भारी होती ना. आंब, लिंब, बोर, चिचा सगळं देते. तुम्हाला भेटत नाही का? पण प्रेम आहे त्यात. आणि या गोष्टी तुमची मायाच करू शकते. कशी असू द्या, भटकळ आहे, अशिक्षित आहे, पण निरागस आहे, प्रेमळ आहे, माय. आज धनंजय दादांनी एवढा मोठा कार्यक्रम केला याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचं आहे आमचं आमच्या आईवर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमची वेळ गेली आहे, तुमची असेल तर जपा, वेळ भरपूर काही शिकून जाता. पण कौतुक वाटत धनंजय दादाचं. इतका निस्वार्थी माणूस आहे, आतून बाहेरून जसाच्या तसा आहे. एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ना महाराज. आता काही काही बसलेले खोट मानत्याल, पाकिट त्यांनी दिलंय, तुझं कामच आहे, थोडंफार कौतुक करावं लागतं. मी काय रिकामी नाही आणि कुणाचं करीतही नाही. फक्त कौतुक याच्यासाठी वाटतं त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही. अहो त्यांनी आईसाठी एवढा मोठा कार्यक्रम केला म्हणून त्यांचं कौतुक करणार. कोण करतं हो कोणासाठी? आज पैसे घेऊन माणूस दारात उभा होता पण माय वाचू शकली नाही. कोरोनाने बरीच माणसं घेतली महाराज. विनंती माय जपा. दारात उभा असलेली माय, घरात जपणारी माय, स्वतःचा देह शिजवणारी माय जेव्हा जाते ना तेव्हा अवस्था फार वाईट होते. नसतेस घरी तुझी मा, जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तुझी मा, जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका. चंद्रपूर होतो. घरी तुझे जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. काय सांगू आई, तू जिवंत होती ना मांडायचं. हा तो बंगला बांधलाय ना त्यात तू सुखाने राहत. आज लोक मला मानतात ग, पैसा आहे माझ्या खिशात. तू जिवंत होती तोपर्यंत वाटायचं मोठा आहे मी, मोठा झालोय मी, कमवायची ताकद आहे माझ्याकडे. तू मेल्यावर कळलं का अजूनही झालो मोठा. गरज होती ग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं. अगं तुझा आधाराचा हात माझ्या पाठीवर पाहिजे होता. अजूनही तेच पाहिजे. अजून झालो मोठा, स्वतंत्र अजूनही झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मत आणतो. घरी तुझे जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. लक्ष्मी निघून गेली आहे. काय अवस्था आहे त्या नवऱ्याची. लेकरांसमोर रडता येत नाहीये पण बायको गेला याचं दुःख मनाला पोचतंय. नवरा विचारतोय बायकोला
बसते सगळी तू जेव्हा जीव तुटका होतो बसते विरती वागे संसार पाटका होतो संसार पाटका होतो संसार पाटका होतो. अवघड आहे अवस्था आणि अवस्था या कुटुंबाची. आणि माईचं कौतुक तुम्ही आम्ही करणारे कोण? आई नावाची वाटते देवाला ही नवलाई, साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठाई. काय ताकद आहे महाराज. आई हा शब्द माणसाला समाधान, सुख आणि विश्वास देणार आहे. जपा, चुकतो कुठं महाराज? बायको समोर आईचा अपमान करता. चार चौघ आली की आईला म्हणता तुला कळत नाही, मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. राहायची अक्कल नाही तुला, माणसात येत जाऊ नकोस. ती माय महाराज सगळं सहन करते. पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला. बाप आईला विचारतोय का ग रक्ताचं दूध करून यालाच पाजलंस का? आई म्हणती जाऊ द्या ना हो, मांडीवर होता तेव्हा लाथा मारायचंच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हणतो आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. तेव्हाच्या लाथा निस्वार्थी होते. जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको तूर तशात करू माझा बाबुलीची, नको तूर तशात करू माझा बाबुलीची. आय नको तू दशारा करू माता बाबुलीची, नको तू दशारा करू माता बाबुलीची. साऱ्या जगाला तू वाटशील गोड, आई तुला म्हणती रे गुळा होती गोड. साऱ्या जगाला तू वाटशील गोड, आई तुला म्हणती रे गुळा होती गोड. दुनिया सारी दिल्या घेतल्याची, दुनिया सारी दिल्या घेतल्याची, नको तुर कशात करू माझा बाबुलीची, नको तुर कशात करू माझा बाबुलीची. आय नको तू दशारा करू माता बाबुलीची, नको तू दशारा करू माता बाबुलीची. आई बाप मिळावर तू पडशील गुणात. गुणात म्हणजे आधार द्यायला ती सावली नसणार आहे. आई बाप मिळावर तू पडशील गुणात, घरोघरी आठवण येईल सुरशील मनात. दुसऱ्याची माय बघितली ना वाटेल आपली माय होती. कधी हाताला फोड सुद्धा येऊ दिला नाही माझ्या बाईला. झोपलो ना पांघरून घालून जायची, मी आजारी पडलो ना रात्र रात्र जागायची. मी बारका होतो ना फार फोड जपलो. घरोघरी आठवण येईल सुरशीलपणात, मायात शेतीची कोमल फुलाची, मायात शेतीची कोमल फुलाची, नको तुर कशात करू माझा बाबुलीची. आय नको तू दशारा करू माता बाबुलीची, नको तू दशारा करू माता बाबुलीची, माता बाबुलीची, माता बाबुलीची. फार काही नाही जमलं ना दादा, तर एक विनंती आहे, अपमान करण्यापेक्षा मान ठेवा. नाही तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही पैसा कमवताय, तुम्ही घरातले करते आहात, ती घरातली म्हातारी आहे. एखादी गाडी जरी घेताय ना, अहो सहज विचारा आईला कुठली आवडली का तुला. मी विश्वास देते ती तुम्हाला कधीच म्हणणार नाही ही आवडली. ती तुम्हाला म्हणेल मला काय कळतं रे बाळा, तुला जी योग्य वाटते ती. मग तुम्ही तिला विचारलं ना, तिला वाटेल अजून माझ्या घरात मला मान आहे, अजून माझी लेकरं मला विचारतात, अहो अजून मी या घराची आई आहे, अजून हे घर माझं आहे, अजून मला या घरात किंमत आहे. आणि हा मान तिला आयुष्य वाढवण्यासाठी मदत करेल हा विश्वास तुम्हाला देते. आणि हे करा, थोडीशी जागा मनात आणि घरात आईबापाला राहू द्या. आता तुकोबाराय विनंती करतायत, माय तर गेली आणि तुम्ही माईसारखे आहात. मला असं वाटतं की आईच्या नंतर जर कोण बहार होऊ शकता ना आमचा, तर तुम्ही संत. तुम्ही संत माय. माया ही बापाई व्हायची ताकद कोणात आहे तर तुम्हात आहे. पण हा बहार तुमच्या पायी वाहतोय आणि नामस्मरणाच्या जोरावर
या दुःखाचा डोंगर थोडासा कमी होतोय का ते पाहतोय. नाही का परिपूर्णपणे मनातून भगवंताचं नामचिंतन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. विठोबाय रघुवर. विठोबाय रघुवर. हात वरी करा. जागेवर बंधू नका तुम्ही. कीर्तन झालेलं आहे. जागेवर बसा सगळ्यांनी. कीर्तनापासून बंधू नका तुम्ही. जागेवर बसा. जे काही 10-15 उठले त्यांचं काय रान पेटलं होतं काय याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. त्याला 1.5 ते 2 तास या व्यासपीठाच्या समोर बसायची ऐकत नाही. तो परमार्थ करतो म्हणून मी लय देव देव करतो. परमार्थ हा स्थिर राहण्यात आहे, स्टेबल राहण्यात आहे. बहिणी असतील, त्यांचे वडील असतील, सर्वांच्या माध्यमातून वैकुंठवासी सौभाग्यवती मनीषाताई शिंदे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन सोहळा, त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हा कीर्तन सोहळा. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. गावाला नाही तर तालुक्याला लाजवेल इतका सुंदर कार्यक्रम दादांनी केलाय. याच्यापेक्षा पहिलं एकही गोष्ट सांगणार या कार्यक्रमामध्ये कमी आहे. खर्च कुठे करावा हे यांच्याकडून शिका. आता माझं कीर्तन म्हणलं की खर्च करीत नाही ते. हातभर मंडप टाकते 3 बांबूचा कसं उभा राहतो त्यालाच माहिती. एखादी कामा पडता सोडणार महाराजाला. एक पाकवाजी, 3 टाळकरी, त्यातला एक गायक, एक महाराजांनाच म्हणायचं. कीर्तन होतंय. कीर्तन साधं वाटतं का तुम्हाला? कीर्तनाची शोभा या शिंदे कुटुंबानं ठेवली महाराज. कीर्तनाची परंपरा यांनी आपली. कीर्तन ते यानं खूप करायला जगायचं शिकवलं. कीर्तन ते धर्म कसायचं शिकवलं. कीर्तन ते नामदेवरांना एवढी ताकद दिली की भगवंताने आपलं मुख वळवलं. कीर्तन ते ज्याने माणसानं माणुसकीत बसवलं. कीर्तन ते ज्यानं जगायला शिकवलं. कीर्तन ते ज्यानं बसल्या जागी मोक्ष प्राप्त करून दिला. हे कीर्तन. कीर्तन सांग होय अंग. आणि म्हणून हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा. मी भव्य दिव्य सारखं काय म्हणते हे बघा. सगळ्या गावांनी करणं शक्य आहे किंवा ठीक आहे, पण एकट्याने करणं एवढं सोपं असं काय अंबानीच्या घरचे नाहीत. ते आपल्यासारखेच आहेत. पण त्यांनी ताकद ठेवली आणि नीतिमत्ता दाखवली की आईसाठी एवढं जरी केलं तरी कमी आहे. एवढे उपकार द्या आईच्या. म्हणून खरंच त्यांचे मनापासून आभार. सर्वच त्या कुटुंबियाचे उत्कृष्ट टाळकरी, गायनाचार्य ही मुलं गोड म्हणायचं संस्थेतली मुलं आहेत. ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्था, हरिभक्त परायण रवींद्र महाराज उत्कृष्ट मुलं ज्यांनी घडवली त्यांचे मनस्वी आभार. खरंच कौतुक करावे अशी पोरं आहेत. माय मावल्या तुम्ही उभा राहिलात, तुमचे मनस्वी आभार. विनेकरी दादा असतील, चोपदार दादा असतील, त्यांची सेवा झाली, त्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट मृदुंग वादक